चंद्रकांत दादा, स्वागत तुमचं TV9 मध्ये. चंद्रकांत दादा, सगळ्यात पहिला मुद्दा आपण घेऊयात तो MPSCच्या परीक्षांचा. त्यानंतर अधिवेशनाकडे, सचिन वाझे प्रकरण, त्यानंतर मनसुख हिरेन प्रकरण, या सगळ्याकडे आणि संजय राठोड या प्रकरणाकडे आपण जाणारच आहोत. मात्र सगळ्यात आधी MPSCच्या परीक्षांचा हा घोळ. तारखा जाहीर झाल्या 2 दिवस आधी, त्या रद्द करण्यात आल्या. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला, पुन्हा एक नवीन तारीख या ठिकाणी जाहीर झाली. काय नेमका हा घोळ आहे असं तुम्हाला वाटतं? कसं पाहता तुम्ही या सगळ्याकडे? हे सरकार इतकं लबाड सरकार आहे की त्यामुळे त्यांनी 8 दिवसानंतरची तारीख घोषित करून प्रत्यक्षात परीक्षा झाल्या की मगच खरं म्हणलं पाहिजे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अधिवेशन फेस करता येणार नाही, विरोधकांना फेस करता येणार नाही म्हणून अजित पवार, ज्यांच्या बाबतीमध्ये खरं म्हणजे माझी अपेक्षा नव्हती, अजित पवारांनी उठून असं म्हटलं की वीज कनेक्शन कट करणं याला मी स्थगिती देतोय. मग 10 दिवसामध्ये अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काय घडलं? बैठक नाही घडली, चर्चा नाही झाली, काही सोल्युशन निघालं नाही आणि तुम्ही डायरेक्ट ती स्थगिती जी आहे ती उठवली आणि कालपासून सगळ्यांची विजेची कनेक्शन तोडायला सुरुवात झाली. तर असा एकंदरीत लबाडांचा हा पक्ष, लबाडांचं हे राज्य असल्यामुळे MPSCच्या विद्यार्थ्यांनी कशामुळे विश्वास ठेवावा? होऊ देत तारीख घोषित, त्याप्रमाणे होऊ देत परीक्षा. आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर MPSCच्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे. 2-3 वर्ष अनेक वेळा चान्स हे विद्यार्थी घेत असतात आणि त्याची परीक्षा 2 दिवस आधी तुम्ही पोस्टपोन करता, कोरोनाचं कारण सांगता. मग कोरोनाच्या कारणामुळे तुम्ही 10वी आणि 12वीच्या परीक्षा पण पोस्टपोन करणार आहात. काही तर काय कळू देत नाही महाराष्ट्रात काय करणार तुम्ही. ते प्रचंड गोंधळलेलं, एका डिपार्टमेंटचा दुसऱ्या डिपार्टमेंटशी काही कोऑर्डिनेशन नाही. वडेट्टीवारांनी त्यांच्या मदत पुनर्वसनमध्ये रिपोर्ट असा लिहिला की अशा प्रकारे कोरोनाची स्थिती पुन्हा वाढते आहे. त्या रिपोर्टच्या आधारे MPSCने निर्णय करून टाकला. कोरोनाची परिस्थिती वाढते का? परीक्षा पोस्टपोन. अरे बाबा, कोरोना हा आता इतर सगळ्या आजारांप्रमाणेच एक, हे मान्य आहे की त्याचं इंजेक्शन आता कुठे, त्याची लस आता कुठे आयडेंटिफाय झालेली आहे, हे मान्य आहे की त्याच्यावर झाला कोरोना, त्यानंतर इफेक्टिव्ह औषधं अजून नीट मिळाली नाही आहेत. पण आता आपल्याला पुढे जावंच लागेल. पण दादा, असं तर नाही की या सगळ्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाची मागणी होती, मराठा आरक्षण रखडलेलं आहे आणि म्हणून ही परीक्षा टाळण्याकडे सरकारचा कल होता? असं तर नाहीये की मराठा समाजाची मागणी होती, क्रांती मोर्चाची मागणी होती की परीक्षा, MPSCच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात, तर ही मागणी होती म्हणून सरकारनं ही परीक्षा पुढे ढकलण्याचा विचार केला? सरकार इतकं घाबरट आहे, ते कुठल्याही विषयाचं कारण कधी सांगतच नाही. म्हणजे अजित पवारांनी सभागृहामध्ये असं म्हटलं की आम्ही प्रोत्साहन अनुदान द्यायचं ठरवलं होतं शेतकऱ्यांना, नियमितपणे कर्ज भरणाऱ्यांना, पण पैसे पुरेसे नाही आहेत. अरे पैसे पुरेसे नाहीत म्हणून तुम्ही सगळ्या बाकीच्या प्रोव्हिजन घेतल्या, तर शेतकऱ्याला का मारताय तुम्ही? तसं मराठा आरक्षणामुळे तुम्ही पोस्टपोन केलंय का? तर तसं मांडा. मराठा आरक्षण आता सुप्रीम कोर्टामध्ये असं जाऊन अडकलं आहे, 9 राज्यांना नोटीसले गेले की तुम्ही 50च्या वरती का गेलात. त्यांची आता वकील येणार, मांडणी करणार. 102वी घटना दुरुस्ती जी आपल्याला लागू होत नाही ते मी आता मांडणार आहे, तर त्या 102व्या घटना दुरुस्तीवर चर्चा होणार. म्हणजे हा कधी निर्णय लागायचा सुप्रीम कोर्टात? मग तोपर्यंत तुम्ही MPSCच्या परीक्षेसारख्या पोस्टपोन करणार का? मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना बसवून काही मार्ग काढला पाहिजे. जे देवेंद्रजींनी केलं होतं की मराठा आरक्षण मिळेपर्यंत जे OBCना ते मराठ्यांना 50% फी सरकार भरणार. 600 कोटी 2 वर्ष सरासरी फी भरली आपण. वसतिगृह मराठा विद्यार्थ्यांना, सारथीची व्यवस्था, अण्णासाहेब पाटील महामंडळाची व्यवस्था, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना बसवून आश्वस्त केलं पाहिजे की ठीक आहे 10% जागा आपण वाढू. शेवटी हा आरक्षणाचा विषय कुठे येतो? काय आर्ट्स सायन्स कॉमर्समध्ये येतो काय? तो प्रामुख्याने प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये येतो. आता त्यातही पॉलिटेक्निक सारखी कॉलेज आता बंदच पडत चालली, त्यामुळे तिथे काही स्पर्धा नाही आहे. काही इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज सरसकट या ठिकाणी हा मुद्दा येईल. त्या ठिकाणी तुम्ही 10% जागा वाढवू शकता आणि हे दाखवू शकता की ओपनमध्ये मराठा समाजातल्या 100 पैकी 8 जणांना मिळालं, 10% आम्ही वाढवल्यामुळे आणखीन 2 जणांना मिळालं. असं ओपनमध्ये तुम्हाला 10% वाढवल्यामुळे जवळजवळ 12-13% जे आरक्षण दिलं त्याच्या जवळ तुम्ही जाता, असं समजावून सांगितल्याशिवाय मराठा समाज कसं ऍक्सेप्ट करेल? मराठा समाजाचं म्हणणं असं की तुम्ही धडाधड परीक्षा घ्यायला लागल्या, त्यातून तुम्ही सगळ्या व्हॅकन्सी संपवणार. मग सुप्रीम कोर्टात जरी मराठा समाजाच्या बाजूने निर्णय लागला, तुमच्याकडे नोकऱ्याच नाहीयेत. मग आता ह्यामुळे तुम्ही पोस्टपोन केलंय का? या दबावामुळे सांगा मोकळेपणाने. मग ह्यामुळे पोस्टपोन केलं असेल तर तुम्ही 8 दिवसात कशा घेणार? पुन्हा मराठा समाजाचं आंदोलन सुरू होईल.
दादा, आज संध्याकाळी देखील मराठा आरक्षणासाठी बैठक होणार आहे. मात्र सरकारचा एकूणच अविर्भाव असा वाटतो की केंद्रानं देखील यामध्ये लक्ष घालावं किंवा केंद्रानं ही बाजू मांडावी मराठा आरक्षणाची. फक्त सरकारची म्हणजे राज्य सरकारची जबाबदारी नाही, तर ती केंद्राची देखील जबाबदारी आहे. तुम्हाला असं का वाटतं की राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी गंभीर नाही? मी आज खूप गोष्टी आणलेल्या आहेत. 20 मिनिटातच आपल्याला संपवायचं आहे. हायकोर्टाने जो निर्णय दिला, ज्या निर्णयाच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण मिळाले, त्या हायकोर्टाच्या निर्णयाच्या आक्षेपार्ह निर्णय आहे. त्यातलं शेवटचं एखादा पान मी वाचून दाखवायचं म्हटलं तर हायकोर्टाने हे मान्य केलं की ही पिटिशन जी आहे मराठा आरक्षण विरोध करणारी, ती पिटिशन आम्ही खारिज करतोय. ॲज फार ॲज प्रेयर is concerned, the petitioner is at liberty to file an appropriate writ petition seeking said relief. This is disposed of since the recommendation of the commission are implemented in form the impunged SCBC Act 2018. खूप मोठा निर्णय आहे. आता 20 मिनिटाच्या माझ्या मुलाखतीत मी हे मांडू शकणार नाही, परंतु तुम्ही अशोक चव्हाणांना बोलवा आणि मला बोलवा आणि त्यांना म्हणा की हायकोर्टाने दिलेला निर्णय आहे तो वाचून तुम्ही या. हायकोर्टाने क्लिअर कट 50% अभाव असाधारण स्थिती निर्माण झाल्यामुळे जाता येते असं म्हटलेलं आहे. हायकोर्टाने त्यांच्या निर्णयामध्ये मागास आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवलं हे मान्य केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याच्यावरून हे केंद्र करतायत ते महत्त्वाचं म्हणजे 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्रातला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा व्हॅलिड आहे हे हायकोर्टाने म्हटलंय. मग अशोक चव्हाणांचा हायकोर्टावर आक्षेप आहे का की बाई हायकोर्ट चुकीचं सांगताय, 102 घटना दुरुस्ती आपल्याला लागते, आपल्याला 102 घटना दुरुस्तीनंतर कायदा करता येत नाही, हे तुम्ही हायकोर्टाला सांगताय का? मग एकदा ओपनली जाऊन हायकोर्टात सांगा, मग हायकोर्ट ठोकेल तुम्हाला. तर हायकोर्टाने 800 पानी जे निकालपत्र दिलं आहे त्यात मागास आयोगाचे सगळे निष्कर्ष की ज्याच्यातून मराठा समाज मागास मानला गेला सामाजिक आणि आर्थिक ते मान्य केलंय. 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर सुद्धा हे आरक्षण देता येते महाराष्ट्राला हे मान्य केलेलं आहे. आणि 50% वर जाता येतं इंदिरा सोनीच्या निर्णयानंतर. कारण त्या इंदिरा सोनीच्या निर्णयामध्येच एक वाक्य आहे की एक्स्ट्रा ऑर्डिनरी असाधारण परिस्थिती निर्माण झाल्यानंतर तुम्हाला 50% क्रॉस करता येतं. हे हायकोर्टाने मान्य केलं. हे तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये नीट मांडता येत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की आज जी 102वी घटना दुरुस्ती ज्याच्या बाबतीत ते सारखे अशोक चव्हाण बोलतायत ती झाल्यानंतर सुद्धा मागास आयोगाचं अस्तित्व घटनेने संपवलेलं नाही. मागास आयोगाचं अस्तित्व तिथे आहे. आणि तेव्हा मला असं वाटतं की या विषयामध्ये कन्फ्युजन क्रिएट करतात. त्यांनी असं म्हटलं की सुप्रीम कोर्टात परवाची तारीख झाली, त्यात म्हणे अटॉर्नी जनरलने असं म्हटलं की 102व्या घटना दुरुस्तीनंतर महाराष्ट्राला आरक्षण, असं कुठेही म्हटलेलं नाहीये. माझ्याकडे परवाच्या सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. त्या सुप्रीम कोर्टाच्या केसमध्ये अटॉर्नी जनरलने असं म्हटलं वेणुगोपाल यांनी की जसं आता तुम्ही 9 राज्यांना नोटीस काढली, 9 राज्यांना विचारणार आहात किंवा तुम्ही 50% कसं क्रॉस केलं, तसं 102व्या घटना दुरुस्तीनंतर आरक्षण देता येते की नाही यावरही चर्चा व्हायला पाहिजे. त्यांनी कुठे म्हटलं की महाराष्ट्राला देता येत नाही? महाराष्ट्राला देता येतच. अशोक चव्हाण मात्र असं म्हणतायत की केंद्र याच्यामध्ये निगेटिव्ह बाजू मांडते. दादा, तुम्ही एवढा सगळा अभ्यास केलाय, सरकार हा काही अभ्यास करत नाही असं तुम्हाला वाटतं का? सरकार तर तिकडे कोर्टामध्ये तारीख पे तारीख सुरू आहे. असं आहे की आम्ही 5 वर्षामध्ये मराठा आरक्षणाचा विषय असू देत, ओबीसीशी संबंधित काही विषय असू देत, शेड्यूल ट्राईबचा विषय असू देत, धनगर आरक्षणाचा विषय असू देत, सगळ्या विषयामध्ये माझ्या घरची केस आहे अशा भूमिकेत काम केलं. मग आम्ही अभ्यास केला. कारण शेवटी वकील कोण हो, तो फी घेऊन तुमची बाजू मांडणार, पण त्याला बाजू मांडायला मुद्दे द्यायला नको. हा जो गायकवाड कमिटीचा रिपोर्ट आहे हा त्यांना समजावून सांगायला नको. 5 लाख सॅम्पल त्यांनी घेतली. इंदिरा सोनीने जे म्हटलं की बा तुम्हाला एखाद्या जातीला असं परस्पर मागास ठरवता येणार नाही, तुम्हाला सॅम्पल सर्व्हे जरा मोठा करायला लागेल, जो तमिळनाडूने केला होता. तमिळनाडूने 2 वर्ष केला, 25,000 लोक त्यासाठी अपॉइंट केले. आपणही केला. 6 विभागाला 6 एजन्सी लावल्या, 5 लाख लोकांचा सर्व्हे केला आणि त्या सर्व्हे नंतर गायकवाड कमिशनने असं म्हटलं की मराठा समाज मागास आहे. मग हे सगळं तुम्ही समजून घेणार की नाही आणि ज्या 3 मुद्द्यावर केस फिरते आहे त्या 3 मुद्द्यावर आपली स्ट्रॉंग भूमिका मांडणार की हाच मुद्दा आहे. त्याच्यासाठी आपण ती केस समजून घ्यायची असते, ती केस वकिलांना ब्रीफ करायची असते. दादा, आता मी थोडंसं विधिमंडळाच्या अधिवेशनाकडे वळते. हे अधिवेशन अक्षरशः भाजपनं गाजवलं. भाजपच्या नेत्यांनी आक्रमकपणे हे अधिवेशन जे आहे ते पूर्णतः गाजवलं असं आज संपूर्ण महाराष्ट्र म्हणतोय.
मात्र एकूणच संजय राठोड प्रकरण असो, सचिन वाझे, मनसुख हिरेन प्रकरण असो, या सगळ्या प्रकरणामध्ये यात भाजप कुठेतरी न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये गेली असं नाही का वाटत? न्यायाधीशाच्या भूमिकेत आम्ही कुठे गेलो? आता संजय राठोडचा विषय घ्या की जर ढळढळीत पुरावे आहेत, हा मग त्या ऑडिओ क्लिप्स आहेत, त्यातली व्हिडिओ पिक्चर्स आहेत, या सगळ्यातून जर संजय राठोडांचा ह्या विषयामध्ये संबंध आहे असं लक्षात येतं तर आम्ही मागणी करणार. आम्ही कुठे न्यायाधीशाच्या भूमिकेत गेलो? आम्ही मागणी करणार. त्यात दाल में कुछ काला है म्हणून तुम्हाला विरोधी पक्षांच्या दबावाला बळी पडून संजय राठोडचा राजीनामा घ्यावा लागला. वाजेच्या विषयात सेम आहे. काय आम्ही न्यायाधीशाच्या भूमिकेत गेलो? आम्ही प्रामुख्याने देवेंद्रजींनी सगळे पुरावे मांडले कशी वाजेची यातली इन्व्हॉल्वमेंट आहे. तरी तुम्ही 24 तास लावले त्याला कार्यमुक्त करण्यासाठी. मग राठोडला मात्र इमिजिएट घालवलं, कारण तो काही तुम्हाला तुमच्या सरकारला धक्का लावू शकत नाही. वाजेकडे असं काहीतरी असेल की ज्यामुळे तुम्ही 24 तास लावले त्याला कार्यमुक्त करण्यासाठी. साधी मागणी आम्ही करत होतो, सस्पेन्शन नाही. मी तर आग्रह करत होतो की त्याला लॉंग लिव्हवर पाठवा, पण त्याला लॉंग लिव्हवर नाही. आपण म्हणतो की त्याच्याकडे क्राईम, मुंबईचं क्राईम इन्चार्ज म्हणून जे काम आहे ते तुम्ही काढा. एकदा हो झालं, सभागृहात आल्यानंतर बदलले, कारण तोपर्यंत उद्योजनीवर पडवा की नाही नाही नाही, कारण त्यांना असं लक्षात आली की प्रत्येक विषयावर आपण बॅकफुटवर जातो. अरे बॅकफुटवर जातो म्हणजे तुमचं कर्तृत्व कसं आहे ना. भाजपचं आता पुढच्या 3 महिन्यामध्ये मिशन महाराष्ट्र किंवा ऑपरेशन लोटस असं काही सुरू होणार आहे का? मुनगंटीवारांनी जे सभागृहात सांगितलं सिर्फ 3 महिने, याचा अर्थ काय नेमका? या 3 महिन्यामध्ये ऑपरेशन लोटस अशी काही कल्पना नाहीये. आता उदाहरणार्थ आम्ही 20,000 ठिकाणी सभा करणार आहोत. 50 संख्येची एक सभा, असे 10 लाख लोकांपर्यंत जाणार आहोत. राजकारणाचे गुन्हेगारीकरण यादीत वाचणार आहे. धनंजय मुंडे, पूजा चव्हाण, हे सगळे विषय ते वाजेपासून. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाच्या बरोबर शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, त्यांना प्रोत्साहन अनुदान नाही मिळालं, असे आम्ही सगळे मुद्दे घेऊन मी स्वतः 100, देवेंद्रजी सुद्धा 100 असे मंडल म्हणजे तालुका स्तरावरचे कार्यकर्ते त्या तालुक्यामधल्या शक्ती केंद्र म्हणजे 5 बूथचं 1 केंद्र अशा शक्ती केंद्रात जाऊन सभा घेणार. वीज बिल या विषयामध्ये कोरोनामुळे आम्ही जेल भरो मागे घेतला होता, आता आम्ही करणार. त्यातल्या ज्या कोरोनाच्या ज्या म्हणजे नियम आहेत ते पाळून करणार. असं त्या 3 महिन्यामध्ये सरकारला आम्ही खूप वेगवेगळ्या प्रश्नांवर जबाब द्यायला लावणार, बेजार करणार, सामान्य माणसाला जागा करणार. तो सामान्य माणूस आपल्या आमदाराला हा प्रश्न विचारेल की अरे काय चाललंय, विचारणार 3 महिन्यामध्ये सरकार पडेल. याच्यातून ऐका 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 या 3 महिन्यामध्ये महाविकास आघाडीचे खूप आमदार या मनस्थिती येतील, आता आले आहेत की असंच चाललं तर आपण 2024ला विजयी होऊ शकत नाही. त्यांच्या नेत्यांना सांगून काही उपयोग नाहीये. अशा वेळेला काही ना काही हालचाल होईल. पण जो उल्लेख सुधीर भाऊंनी केला त्याच्यामध्ये काँग्रेसचे 10 घ्या, राष्ट्रवादीचे 15 घ्या, असं काही अपेक्षित नाही. लोकांच्या मनामध्ये जो राग आहे तो आणखीन मुद्द्यांच्या आधारे, स्टॅटिस्टिकच्या आकडेवारीच्या आधारे तो राग आम्ही वाढवणार आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये अशी एक स्थिती निर्माण होईल की हे सरकार चालणार नाही. पण मग असे काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत का दादा? नेहमीच म्हणत असता की काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात आहेत. नाही, मी असं कधीच म्हटलं नाही. सरकार उलथवण्याचा आमचा प्रयत्न नाही. आम्ही सुधीर भाऊ काय, देवेंद्रजी काय, आम्ही असं म्हणतो की वीज बिल विषय असू देत, शेतकऱ्यांचे प्रश्न असू देत, मराठा आरक्षण असू देत, ओबीसीचं पॉलिटिकल आरक्षण कमी झालं असा विषय असेल, यातून लोक खूप हैराण झाले आहेत. आणि त्या हैराणीतून एक स्टेज अशी येऊ शकते की सत्ताधारी पक्षातल्या काही आमदारांना असं वाटेल की आपण आता हे फारकाळ राहिलो तर 24ला आपण विजय येऊ शकणार नाही. पण बीजेपी यासाठी काही प्रयत्न करते आहे, आमदारांना संपर्क करते असं नाही.